नमस्कार. यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत. आरग तालुका मिरज येथे श्री साई सेवा ट्रस्ट यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदिर आरग येथे भव्य श्री साई प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन. आरग तालुका मिरज येथील श्री साई मंदिर येथे गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 पासून ते रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 या 4 दिवसांच्या कालावधीत श्री साई प्राणप्रतिष्ठा सोहळा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात पूजा विधी आणि कलशारोहण समारंभाने होणार आहे. साई भक्तांसाठी भजन सेवा, कीर्तन सेवा आणि हरिपाठ सेवा यासारख्या भक्तिमय कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाज प्रबोधनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखी व भव्य दिव्य श्री साईबाबा दिंडी सोहळा असणार आहे. लहान मुलांसाठी पाऊल खेळ तसेच सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आरग आणि आरग पंचक्रोशीतील तमाम साई भक्तांनी या भव्य आणि दिव्य सोहळ्याचा लाभ घेऊन कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः. सगळ्यांना कळवण्यात अत्यानंद होतोय, आनंद होतोय, मन भरून येतंय. कारण 14 वर्षाचा हा संघर्ष आज फळाला आलाय. आज फळाला यायचं कारण म्हणजे काय तुम्हाला खरं सांगायचं तर शिर्डीचा राजा साईबाबा आरगेच्या नगरीत, पावन नगरीत हा दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थानं मन, उत्साह, प्रेम, आनंद, भक्ती, माया सगळं काही विसरून, सगळं काही जाणून आणून मन सगळं आनंदित झालेलं आहे. हा शिर्डीचा राजा साईबाबा आरगेच्या नगरीत दाखल झाला आणि मन पवित्र आनंदमय वातावरणामध्ये होऊन गेलं. खऱ्या अर्थानं तुम्हाला आज सांगायचं आहे, मन इतकं भारी वाटतंय. दादा, मामा, सगळ्याच आमचे साई सेवा ट्रस्ट असतील, त्या साई सेवा ट्रस्टला ज्या मालकांनी जी जागा दिली ते आमचे आजोबा कैलासवासी धोंडी बापू जाधव आणि आमचे चुलते तुकाराम कैलासवासी तुकाराम धोंडी जाधव यांच्या स्मरणार्थ संपत तुकाराम जाधव आणि सुप्रिया जाधव यांनी 7 गुंठी जागा ही साईबाबाच्या मंदिराला विनामूल्य देणगी दिली. त्यांचे विचार आचार धरून आम्ही सर्व साई सेवा ट्रस्ट, सर्व साई सेवा ट्रस्टचे सगळे मेंबर आम्ही या भूमीमध्ये, या आरगेच्या भूमीमध्ये हे पवित्र मंदिर आज उभारलंय. हे पवित्र मंदिर उभारत असताना एवढा संघर्ष झाला, एवढं नियोजन करत असताना फक्त साईबाबांच्या भक्तामुळं आणि आमच्या साई सेवा ट्रस्टच्या सर्व संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार या सर्वांच्या मदतीनं आणि साई भक्तांच्या आरगेच्या साई भक्तांच्या मदतीमुळं हे भव्य दिव्य साई मंदिर उभारलं गेलं. या मंदिराचा कलशारोहण आणि जो काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे ते तुम्हाला आम्ही सांगतोय. 25 ते 27, 30 या 6 दिवसाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आम्ही अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी पूर्ण साई सेवा ट्रस्ट पूर्णपणे आणि साई परिवार यामध्ये आणि आरग परिसरातील सर्व भक्त भाविक लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. 27 ते 30 या तारखेचे कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतोय. शिर्डीचे IAS अधिकारी माननीय श्री गोरक्ष गाडीलकर साहेब हे या कार्यक्रमाला 27 तारखेला उपस्थित राहणार असून तसेच शिर्डीचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी तसेच उपकार्यकारी अधिकारी माननीय चौधरी साहेब या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला परम साई भक्त श्री नानासाहेब निमोणकर यांचे पंतू श्री साईदास मोहनदास निमोणकर शिर्डी निशान हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच साईबाबांच्या जे काही कार्यक्रमामध्ये जे नियोजन असतात, साईबाबांच्या जे नित्यनेमाने सेवा करतात ते संदेश खोत महाराज व त्यांचे सहकारी शिर्डी संस्थान महंत हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच कलशारोहणाचा जो काय कार्यक्रम होणार आहेत ते परमपूज्य शिवदेव स्वामीजी महाराज मठाधिपती चेत्र टाकळी बोळवाड यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा गुरुवारची असेल. तसेच
गुरुवारी 27/11/2025 सकाळी 8 ते 2 या कार्यक्रमामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्याचं नियोजन सगळं होईल. तसेच सायंकाळी 4 ते 6 हा संध्या निरूपणाचा कार्यक्रम सुनीता चव्हाण, अभिषेक चव्हाण यांचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 7 ते 9 साई संत चरित्र निरूपण आप्पा बेडकाळे महाराज यांचं संत चरित्र निरूपण, साई चरित्र निरूपण हा कार्यक्रम होईल. तसेच शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 12 भजन सेवा श्री विठ्ठल भजनी मंडळ आरग यांचं होईल. तसेच सायंकाळी 4:30 ते 6:30 या दरम्यान हरिपाठ सेवा विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ महिला भजनी मंडळ आरग. तसेच सायंकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा हरिभक्त पारायण श्री श्रीकांत थोरवे महाराज बेडग यांचं कीर्तन सेवा होईल. शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 12 भजन सेवा जी होईल ते विठ्ठल मंदिर माऊली मंडळ लांडगेवाडी आरग. सायंकाळी 4:30 ते 6:30 या म्हणजे हरिपाठाची सेवा होईल श्री माऊली हरिपाठ भजनी मंडळ लांडगेवाडी आरग. सायंकाळी 7 ते 9 या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होईल तो म्हणजे माऊली लोक जागृती कला मंच मंगसुळी. त्याच्यामध्ये भारुड असतील, वासुदेव पिंगळा, भैरवी आणि मनोरंजनाचा कार्यक्रम हा 29 तारखेला होईल. रविवारी 30 तारखेला सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये पालखी व भव्य दिव्य साईबाबा दिंडी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. त्यामध्ये लहान मुलांचा एक पाऊल खेळ विशेष कार्यक्रम होईल. आध्यात्मिक कुरुगुलू वारकरी शिक्षण संस्था सलगरे मिरज आरग, वारकरी संप्रदाय आरग आणि सर्व ग्रामस्थ याच्यामध्ये पूर्णपणे आरग परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी, टाळकरी, माळकरी आणि साई सेवा ट्रस्ट, साई परिवार आणि पूर्णपणे साई भक्त या अनेक उद्देशानं अनेक नियोजनानं भक्तिभावामध्ये तिथं प्रस्थान होईल. आणि प्रस्थान झाल्यानंतर टाळ, मृदुंग, डोक्यावर घागरी, कलश, रोहन एक आगळा वेगळा कार्यक्रम, एक तुम्हाला सांगायचं झालं हिंदू धर्माचं प्रतीक असणारं, वारकऱ्याची संप्रदायाची जोपासना करणारं, एक हिंदू धर्माचं पवित्र असं मानलं जाणारं वारकऱ्याची संप्रदायाची वेशभूषा ही आर्गेच्या मुख्य पलटावरून मार्गावरून प्रस्थान होत आहे. आणि त्या दिंडीमध्ये लहान मुलं, स्त्रिया, अनेक वारकरी असतील, अनेक लोक याच्यामध्ये असतील. टाळा, पताका, गजराच्या नियोजनामध्ये सर्व कार्यक्रम आपलं नियोजन होईल. आणि सर्वांनी आरग आणि आरग पंचक्रोशीतील सर्वांना एक नम्रतेचं विनंती करतोय की शिर्डीचा राजा आर्गेच्या पावनभूमीत दाखल झालेला आहे आणि या माझ्या राजाचं, या माझ्या देवाचं हे गुण गौरत्व आणि हे करण्यासाठी सर्वांना आनंद भक्तिमान वातामध्ये माझ्या देवाचा उत्सव साजरा करणं सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या देवाचा उत्सव साजरा करावा. आर्गेच्या साई मंदिराला अनमोल असं रत्न मिळालेलं आहे. ते सांगताना आनंद होतोय की साईबाबांचा हात, साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीतली जी पालखी आहे ती पालखी आपल्याला आरगच्या साई मंदिराला दिलेली आहे. परम साई भक्त श्री नानासाहेब निमोणकर यांचे पंतू साईदास मोहनराव निमोणकर, श्री छत्र साईबाबा संस्थान शिर्डी मानकरी, त्यांनी आपल्या साईबाबाच्या मंदिराला साईबाबांना हात लावलेली पालखी त्यांनी भेट दिलेली आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.